ऐकू येतं आहे तर त्या दिवशी एक मंत्री महोदय ह्यांनी पायऱ्यांवर आपल्या सर्वांच्या समोर विचारलं 50, पण त्याच्या हातात अजून काही होतं का 50-50चं, आणि गुवाहाटीला का गेले, हा मोठा प्रश्न आहे. पण जे मंत्री महोदय ह्या राज्याचे तात्पुरतं सरकारचे गद्दार सरकारचे एक बोललेले आहेत, त्यांचं वक्तव्य खरे हा देशाने बारकाईने ऐकायला पाहिजे. आशा एक जो रिश्ता था हमारा वो ऐसे करके वो निकल गए, लेकिन इसको और क्या कहेंगे, गद्दारी तो है, गद्दार है तो गद्दार ही कहेंगे. अगर दोस्त रहते, अगर भाई रहते तो भाई कहते, लेकिन जो परिवार का एक रिश्ता था, जो हमारे कुटुंब प्रमुख है, पूरे महाराष्ट्र के कुटुंब प्रमुख है, आपने देखा उनकी पीठ में चूरा भोग के वो निकल गए, तो गद्दार नहीं तो और क्या कहेंगे. मुख्यमंत्री यांनी काल निवेदनामध्ये कुठेतरी करुणा शर्मांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता. नंतर करुणा शर्मा भेटीला आल्या होत्या. आजच्या आंदोलनामध्ये धनंजय मुंडे कुठे दिसत नाहीये, काय संबंध लावला नाही, पण खरे मुख्यमंत्री कोण आहेत. आधी त्याची सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होते, अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे. कसं आहे बघता या सगळ्या आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमचं पण लक्ष, पूर्ण देशाचं लक्ष तिथे आहे. परवानगी नाकारली. काल पण मी बोललो, आमच्या दहीहंडीच्या तिथे देखील हा वधाचं पूर्ण आपण बघितलं असेल, तिथे एक देखावा झालेला होता. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे नवीन तात्पुरतं सरकार बनलेलं आहे ते तथाकथित हिंदुत्व विचारसरणीचं आहे, आणि अशा विचारसरणीमध्ये अशा परवानग्या नाकारणं हे किती योग्य आहे मी दोन्ही पक्षांना विचारू इच्छितो. नाही, आमची जी आमदारांची बैठक ह्या आधी देखील व्हायची, तीच आमदारांची बैठक काल पण झाली. महत्त्वाचे विषय जे आहेत जनतेचे ते आम्हाला उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा उचलायला सांगितलेले. शेतकऱ्यांचा विषय, महिलांचा अत्याचार, महिलांवर जो अत्याचार होतो आहे ते विषय आहेत. आपण बघताय की हाऊसमध्ये आम्ही सतत विचारत आहे. आज देखील पाहिल्यांवर आम्ही ह्याच घोषणा देत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. आपण बघत असाल हे जे काही तात्पुरतं सरकार गद्दारीने इथे आपण बघतोय निर्माण झालेलं आहे, ह्या सरकारने कुठेही जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला नाही. अजूनपर्यंत एकसुद्धा वक्तव्य किंवा एकसुद्धा पॉलिसी ही लोकांसाठी नाही आलेली आहे. प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्टिकोनातून झालेली आहे आणि अजून कशी फोडाफोड करता येईल ह्याच्यावरनं झालेली आहे. परवाचं पण जे वक्तव्य आहे दहीहंडीचं होतं, दहीहंडीच्या आदल्या दिवसाचं होतं. कुठेही GR निघाला नाही आहे, कुठेही लोकांना जास्ती मदत झालेली नाही आहे. तो विमा जे काही बोललेले होते, मला वाटत नाही ती मदत अजूनही दहीहंडीच्या आमच्या मंडळापर्यंत पोचलेली आहे. आणि अनेक मंडळं माझ्याकडे आलेली आहेत की आम्हाला 5% नोकऱ्या शासनात कशा मिळणार हे सरकारकडून स्पष्टीकरण व्हावं. हा खेळ आहे की नाही ह्याच्यावर देखील GR आलेला नाही आहे. तर ही नुसतं धूळफेक होती का, म्हणजे ही धूळफेक नुसतं राजकीय दृष्टिकोनातून झालेली का, की नुसतं एक गिमिक होतं, ह्याच्यावर पण मुख्यमंत्री महोदयांनी जे तात्पुरतं आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. धर्मपरिवर्तन कायदा आणण्याची मागणी अतुल तर्खडकर आणि योगेश सागर आमदारांनी केली आहे. ते म्हणतात भाजप याची पाठपुरावा करणारे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर. आपली काय होतं की अनेक गोष्टी इथे म्हटल्या जातात आणि फ्लोरवर म्हटल्या जातात, पण त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही आहे. आधीचं जसं मी सांगितलं ना की पहिली गोष्ट म्हणजे दहीहंडीबद्दल जे म्हणाले होते ते सत्य आहे की असत्य. आता माझ्यासारखे अनेक तरुणांना विचारायचं आहे ह्या सरकारला की तो अजून खेळ झाला आहे की नाही झाला आहे, की नुसतं तुम्ही आमच्या भावनेचा खेळ खंडोबा करत होतात. तुम्ही 5% नोकऱ्या जे देणार होतात दहीहंडी मंडळांना त्याचं कुठे रजिस्ट्रेशन झालेलं आहे का. तर ह्या सगळे प्रश्न आहेत. पुण्यात प्रश्न उपस्थित झालेला आहे हा. तर हे सगळे प्रश्न आहेत, हे नुसतं पॉलिटिकल गिमिक चाललं आहे का, हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं आज ठाण्यात ते चालले आहेत, पण तो त्यांचा प्रश्न राहील. आई राजकारणापासून दूर राहिलेली आहे, तसं जास्ती पुढे येत नाही. काही काही ठिकाणी जिथे बोलवलं जातं तिथे ती जाते, कारण वैयक्तिक आमचे वेगळे राजविचार झाले त्यांच्यामध्ये मला वाटतं ते आल्यानंतरच आपल्याला कळेल. वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, गरीब की जोरू सबकी भावी, अशा पद्धतीचं ते वक्तव्य. आता झालं असं की आपण जे 2-4 गेल्या आठवड्यामध्ये वक्तव्य बघतोय त्याच्यातून त्यांच्या मनात खरं काय आहे, त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहेत ते कळत आहेत. म्हणजे काल पण मला वाटतं कोणीतरी काहीतरी एक भयानक वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवर. त्याच्या आधी 2-3 आमदारांनी, म्हणजे एक आमच्याकडचे होते जे तिथे गेले, त्यांनी धमकवलेलं जनतेला. तर हे सगळं होत असताना कुठेही ह्या दोन्ही पक्षांच्या त्यांच्या आमदारांवर अंकुश आहे का,
हा एक महत्त्वाचा प्रश्न राहील, कारण कुठेही आम्ही सरकारमध्ये असताना आमच्या आमदारांकडून कुठेही असं वक्तव्य झालं नव्हतं जे जनतेला धमकावणारं होतं किंवा कोणाची थट्टा करणारं होतं. प्रस्तावांतर्गत आज विधानसभेत बीएमसीच्या भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. गंमत अशी आहे की यामिनी जाधव यांच्याकडनं हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता ह्याच्यावरपेक्षा मोठे जोक कुठचं आहे तुम्ही मला सांगा ना. आणि त्यांनी खरोखर घरी पण हे प्रश्न विचारावेत. खरं तर प्रत्येक वेळी काय झालेलं आहे की BMCनी स्पष्टीकरण दिलेलं आणि ते तुम्हाला पण माहिती आहे. सगळी कामं लोकांच्या देखत झालेली आहेत, तरी देखील आज हाऊसमध्ये जी चर्चा होईल एकामेकांना उत्तर देऊ शकतील ते लोक. जांभोरी मैदानच्या बाबतीमध्ये आशिष शेलार यांनी तुम्हाला सांगितलं आहे की आता काय झालं की प्रत्येक ठिकाणी आरोप प्रत्यारोप ह्याचंच नाट्य रंगलेलं आहे. जसं मी सांगितलं की कुठेही जनतेचा प्रश्न हे ना सत्ताधारी पक्ष उचलत आहेत ना गद्दार कोण उचलत आहे. आम्ही सतत जसं सांगतो की ओला दुष्काळ असेल, जनतेचे प्रश्न असतील, ह्याला हात घाला. आता BST बस जसं ह्याच लोकांनी आरोप घेतलेले, त्याच BSTचं डबल डेकर इलेक्ट्रिक बस जी आम्ही आणली त्याचं उद्घाटन केलं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे ना की जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेसाठी जी सेवेची आम्ही कामं केलेली आहेत, जी स्थगिती या लोकांनी दिलेली आहे ती उठवणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेची जी कामं आहेत ती कुठचंही सरकार असलं तरी होणं गरजेचं आहे. ते आहे. दुसरं आपण बघितलं असेल जांभोरी मैदान जे आम्ही तिकडच्या स्थानिक नागरिकांच्या प्रेमापोटी केलं. आपण बघितलं असेल 2.5 ते 3 कोटी तिथे मला वाटतं खर्च झाला. चांगलं केलेलं मैदान ते चांगलंपणे वापरलं असतं तर कोणाचाच आक्षेप नव्हता. पण तिकडच्या स्थानिक लोकांनी जे वापरलेलं होतं मैदान, त्यानंतर आपण बघितलं असेल जो काही थोडा उत्सव झाला, जे काही ऑर्गनायझर्स होते ज्या जबाबदारीने त्यांनी सांभाळा पाहिजे होतं ते सांभाळलेलं नाही आहे. आणि दुःख ह्याच गोष्टीचं होतं की ठीक आहे मुंबईत कुठची जागा कोणीही वापरू शकतं, परवानग्या मिळत असतात, पण ते वापरायचं कसं, त्याचा वापर कसा करायचा आणि परत जनतेच्या हाती कसं द्यायचं हे आपापल्या गोष्टी असतात. आता हाऊसमध्ये